नवीन पनवेल सेक्टर 14 येथील पोदी रस्त्याच्या लगत आमराई समोरील प्लॉट क्रमांक 11 येथील महापालिकेच्या उद्यानाची दयनीय अवस्था झालेली पाहायला मिळत आहे। महापालिका उद्यान अधिकाऱ्यांनी या उद्यानाकडे लक्ष द्यावे अशी मागणी येथील नागरिक करत आहेत। या उद्यानात तुटलेल्या अवस्थेत लोखंडी दरवाजा, खिडखिड्या झालेल्या खेळण्या, वाढलेले गाजर गवत, ठिकठिकाणी साचलेला पालापाचोळा अशी परिस्थिती सध्या महापालिका विभागातील येथील उद्यानांची झाली असून देखभालीअभावी उद्यानांची जागा ही मद्यपिनी व प्रेमी योग्य घेतली असल्याने याबाबत येथील नागरिकांनी महापालिकेच्या ढिसाळ कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। उद्यानाच्या गेटसमोर महापालिकेचा कुठलाही बोर्ड लावलेला दिसत नसल्यामुळे हे उद्यान बेवारस आहे का असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे। या उद्यानाच्या बाजूस सभोवताल तसेच आतील बाजूस फेरफटका मारल्यावर दिसतो तो फक्त कचरा, झाडांचा पालापाचोळा, घाण पाण्याची डबकी, नाही म्हणायला मोजकीच बाकडे दिसतात। मात्र संरक्षण भिंतीजवळ कचरा, दारूच्या रिकामे बाटली दिसतात। दुपारी सायंकाळी येथे प्रेमी युगल बसलेले असतात। रात्री मध्यप्रेमी घसरगुंड्या तेवढ्या सुस्थित आहेत। झाडांच्या फांद्या व त्यावर वेली वाढल्या आहेत। नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा मानल्या जाणाऱ्या या उद्यानात महापालिकेचा कुठलाही साफसफाई कर्मचारी वर्षभर दिसत नाही। एकीकडे शहरात महापालिकेचे अधिकारी तसेच येथील माजी नगरसेवकांची स्वच्छता मोहीम जोरात चालू असते, दुसरीकडे सिडकोकडून हस्तांतर झालेल्या उद्यानाची देखभाल करण्यात महापालिका कमी पडत असल्यामुळे नागरिकांनी महापालिकेच्या भोंगळ कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे।